झी 24 तास, एक पाऊल पुढे. अर्थात तुमच्या सर्वांच्या मनातला अत्यंत महत्त्वाचा मुद्दा, अत्यंत महत्त्वाचा प्रश्न आहे, मुस्लिम मतदारांचा काय रोल राहील. प्रत्येक मतदारसंघात किती मुस्लिम असतील याचे विश्लेषण मी तुमच्यासमोर सादर करणार आहे. परंतु आता आपण एक ढोबळ मनानं पाहूया की मुस्लिम मतदारांचा काय रोल राहील. गुजरात निवडणूक 2012, मुस्लिमांचा कौल नेमका कुणाला मिळणार. मुस्लिम मतदार 10% हे 35 मतदारसंघात आहेत. पुन्हा एकदा पहा, एकूण मतदारसंघात जर 100% आपण मतदार म्हटले तर त्यातले 35 असे मतदारसंघ आहेत की ज्या ठिकाणी मुस्लिम मतदार 10% आहेत, तर बाकीच्या ठिकाणी 15% मुस्लिमांची संख्या आहे. म्हणजे एकूण व्होटर्स जे आहेत, एकूण जे मतदानाला बाहेर पडलेत त्यांच्यापैकी 10% मुस्लिम आहेत, तर 35 मतदारसंघ गुजरातमध्ये असे आहेत की ज्याच्यामध्ये मुस्लिमांची संख्या 15% इतकी आहे. आता 2002, 2007 आणि 2012 यांच्यामध्ये मुस्लिम उमेदवारांचं रिप्रेझेंटेशन, त्यांना प्रतिनिधित्व, त्यांना उमेदवारा कशा मिळालेल्या होत्या ते पाहूया. 2002, 2007 आणि 2012 मध्ये एकही मुस्लिम उमेदवार भारतीय जनता पक्षानं दिला नाही, तर काँग्रेसनी 2006 तर यावेळी 12 मुस्लिम उमेदवार दिलेले आहेत. अर्थात त्याबद्दलची नाराजी अनेक मुस्लिम बहुल मतदारसंघात यावेळी आम्हाला जाणवलेली आहे. पुन्हा एकदा पहा, भारतीय जनता पक्षानं मागच्या 3 निवडणुकात एकही मुस्लिम उमेदवार दिलेला नाही, तर काँग्रेसने जेवढे उमेदवार दिले त्याबद्दलची नाराजी आहे. दुष्काळाचा या निवडणुकीवर काय परिणाम होईल, ज्याची प्रचंड मोठ्या प्रमाणावर चर्चा झाली. लक्षात घ्या, सोनिया गांधींची प्रचार यंत्रणा असेल, केशुबाईंची प्रचार यंत्रणा असेल, अथवा राहुल गांधींच्या सभा असतील, या सगळ्या दुष्काळग्रस्त भागामध्ये दुष्काळग्रस्त भागाला फोकस करून जास्त झालेल्या होत्या. त्या दुष्काळग्रस्त भागांचा निवडणुकांवर काय परिणाम होईल. गुजरात निवडणूक 2012 दुष्काळाचा निवडणुकीचा परिणाम 182 एकूण मतदारसंघ 182 आहेत, त्यापैकी 72 मतदारसंघांवर दुष्काळाचा परिणाम सध्या जाणवतोय. या 72 मतदारसंघापैकी 2007 हे जर आपण एक बेस इयर मानलं तर काँग्रेसनी 19, तर भारतीय जनता पक्षानं 53 जागा जिंकल्या होत्या. पुन्हा एकदा पहा, 72 पैकी 2007 मध्ये काँग्रेसनी 19 तर भारतीय जनता पक्षानं 53 जागा जिंकलेल्या होत्या. या सगळ्यात भरडला गेला तो शेतकरी. पाणी मिळालं नाही, नर्मदेचं पाणी मिळालं नाही, वरुण राजानं अवकृपा केली म्हणून सर्वात भरडला गेला तो शेतकरी. हा शेतकरी प्रामुख्यानं पाटीदार आणि लेवा पटेल या जातीचा आहे. त्याची भूमिका या निवडणुकीत निसंशयपणे निर्णायक ठरणार आहे. पाऊस न पडल्याचा फटका मोदींना बसतो का पाऊस न पडल्याचा फटका काँग्रेसला बसतो, याचा निकाल या सगळ्या 72 अशा प्रकारच्या 72 ज्या मतदारसंघ आहेत त्याच्यामध्ये निश्चितपणे लागणार आहे. आपण पुढचा मुद्दा पाहूया. भारतीय जनता पक्ष आणि काँग्रेस याशिवाय इतर पक्षांचा इथं प्रभाव काय आहे. हा मुद्दा मी अशा करता घेतलेला आहे की महाराष्ट्रातला जो मतदार आहे, महाराष्ट्रातला जो जागरूक प्रेक्षक आहे, जो हा कार्यक्रम बघतोय, त्याच्यासाठी हा प्रश्न महत्वाचा आहे. कारण इकडे भारतीय जनता पक्ष, त्याच्यानंतर काँग्रेस, एनसीपी आणि शिवसेना यांच्या व्यतिरिक्त सुद्धा इतर अनेक पक्षांचा प्रभाव आपल्या 2010च्या 11च्या निवडणुकांमध्ये पाहायला मिळाला होता. त्या विधानसभांच्या निवडणुकांमध्ये पाहायला मिळाला होता. तसंच तो महानगरपालिकांमध्ये पाहायला मिळाला होता. त्यात महाराष्ट्र नवनिर्माण सेना होती. असे अनेक इंडिपेंडंट कॅन्डिडेट होते की ज्यांनी कोण निवडून येणार हे ठरवलं. जरी ते स्वतः निवडून आलेले नसले तरी सुद्धा निवडून कोण येणार हे ठरवलं होतं. त्याचमुळे आपण हा मुद्दा घेतलेला आहे की इतर पक्षांचा इथं प्रभाव काय आहे. खरी लढत भाजप आणि काँग्रेसमध्येच आहे. पुन्हा एकदा सांगतो, खरी लढत भाजप आणि काँग्रेसमध्येच आहे. भाजपला 2002 मध्ये 49.85% इतकं टक्के मतदान झालं होतं, तर 126 जागांवर विजय मिळालेला होता. आपण लक्षात घ्या, जवळपास 50% मतदान 2002 मध्ये भाजप झालं होतं, तर 2007 मध्ये त्याची संख्या थोडी कमी झाली आणि 49.12% मतदान त्यांना झालं आणि त्यांच्या जागा मात्र प्रचंड बऱ्यापैकी कमी झाल्या. त्या म्हणजे 126 वरनं 117 वर आला. म्हणजे 0.56चा फरक हा किती धोकादायक असू शकतो हे आपण पाहिलेलं आहे. तर काँग्रेसला 2002 मध्ये 39.59% इतकं मतदान झालेलं आहे. पुन्हा एकदा लक्षात घ्या,
39.59% तर त्यांना 51 जागांवर त्यावेळेला 2002 मध्ये विजय मिळाला होता. आपण पाहूया 2007 मध्ये काँग्रेसला किती जागा मिळाल्या होत्या. 2007 मध्ये 38% मतदान झालं होतं, तर 59 जागांवर त्यांना विजय मिळाला होता. म्हणजे एक प्रकारे आपण पाहिलं असेल की भारतीय जनता पक्ष असेल आणि काँग्रेस असेल, या दोघांचे मतदारसंघ इंटॅक्ट ठेवण्यामध्ये त्यांना मोठ्या प्रमाणावर यश आलेलं होतं. झी 24 तास एक पाऊल पुढे.